लागेल जयेश पाटील या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे. जेपी ऐरोली गावचा वंडर बॉय. भरपूर चांगली कामगिरी राहिली या खेळाडूने देखील आपल्या कारकिर्दीमध्ये करत असताना. यावेळेस ऑन साइडला फटका दमदार आहे. जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर जात असताना सुपर बॅटिंग. जयेश पाटील, जगदीश पगडे हे आक्रमण करण्यासाठी जाणले जातात. हे बॅटिंग लाईनअपचा विचार आम्ही केला होता. त्या बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर हे घातक खेळाडू आहेत. त्यामुळे आक्रमक करण्यासाठी हे जाणले जातात. टप्प्याचा बॉल, व्हॉट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. जयेश पाटीलच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार लगवले गेले होते जगदीश पगडेच्या बॅट मधून. आता जयेश पाटीलने देखील सुरुवात केली. म्हणजेच मागच्या जर पाहिलं तर 5 बॉल मध्ये 24 धावा आल्यात. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. 29 धावा धाव फलकावर लागलीत. जयेश पाटील वैयक्तिक 12 या आकड्यावर खेळतोय. जगदीश पगडे देखील 12 या आकड्यावर खेळतोय. दोन्ही खेळाडूने 2-2 षटकार लगवलेत. यावेळेस फटका हवेत आहे. काय घडलंय आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. विक्की रफुकीच्या अगेन्स्ट चढवला जातोय हल्ला. अटॅक केला जातोय. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर. 35 धावा धाव फलकावर लागलीत. काय बॅटिंग सुरू आहे. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स.